नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सूत्रसंचालन करत असताना लोक मला काय म्हणतील हा आजचा घटक आहे. अनेकांनी मला फोन करून तसेच अनेकांनी व्हॉट्सअपवरती मेसेज करून, सर मला बोलताना भीती वाटते, मी सूत्रसंचालन करत असताना खाली बसलेले लोक हसतील की, किंवा हसतात किंवा माझ्याकडे बघून ते माझी चेष्टा करतात किंवा चेष्टा करतील माझा शब्द चुकला तर लोकांचा विचार माईकवर बोलणाऱ्या वक्त्यानं किंवा माईकवर बोलणाऱ्या किंवा निवेदन करणाऱ्या निवेदकानं लोकांचा विचार कधीच करू नका. कारण लोक पहिल्या दिवशी तुम्हाला हसतील, लोक दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा करतील, लोक तिसऱ्या दिवशी ते विसरून जातील. त्यामुळं लोकांचं काय करायचं किंवा लोक काय म्हणतील याकडे सूत्रसंचालकाने दुर्लक्ष करावं. मी जे सूत्रसंचालन करतोय ते अगदी 100% बरोबर आहे. हा आत्मविश्वास प्रथमतः तुम्ही तुमच्या मनामध्ये तो ठसवणं बाणवणं हे गरजेचं आहे. कारण क्या कहेंगे लोग सबसे बडा रोग. म्हणून सूत्रसंचालकांना या व्हिडिओच्या द्वारे मी एकच सांगेन की लोक नावं ठेवतात, लोक आपले विचार खोडून काढण्याचा प्रयत्न करतात किंवा लोक कार्यक्रम संपल्यानंतर त्या निवेदकाबद्दल काही मतभिन्नता काही मतभेद असतात. त्यामुळे नकारात्मक लोक कायमच प्रत्येक गोष्टीला ते नावं ठेवत असतात. मग अशा नकारात्मक लोकांपासून सूत्रसंचालकानं बाजूला राहणं गरजेचं आहे. त्यांचे विचार तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये घेऊ नका. सूत्रसंचालन करत असताना निवेदकांना या व्हिडिओच्या द्वारे मी हेच सांगेन की मी जे सूत्रसंचालन करतोय ते अगदी बरोबर आहे. मी स्क्रिप्ट लिहून आणलेली आहे, मी सराव केलेला आहे आणि मी त्याचं सादरीकरण हे व्यवस्थितरित्या करतोय हे प्रथम तुम्ही लक्षात घ्या. लोक काय म्हणतायत याकडे सूत्रसंचालकांनी लक्ष देऊ नये. जर लोकांकडे तुम्ही लक्ष देऊन निवेदन कराल तर तुम्ही निवेदनामध्ये पुढे जाऊ शकणार नाही, तुम्ही निवेदन करू शकणार नाही. तुमच्या मनातले निवेदनाबद्दलचे असणारे विचार असणारे कौशल्य तुम्ही लोकांच्या नकारात्मकतेमुळे तुम्ही त्याचं सादरीकरण करू शकत नाही. आणि तुमच्या मनामध्ये अशी कायमच भीती राहील की लोकांचा विचार जर तुम्ही मनामध्ये घेतला तर लोक मला हसतात, लोक मला बोलतात, त्यानंतर माझा शब्द चुकल्यानंतर लोक माझी टिंगलटवाळी करतात. हे सूत्रसंचालकाने ह्या बाबी ज्या आहेत, जी लोक आपल्याबद्दल नकारात्मक बोलतात, अशा लोकांचं बोलणं सूत्रसंचालकाने कधीही मनावर घेऊ नये. कारण अशा लोकांचं बोलणं जर मनावर घेतलं तर निवेदन करणाऱ्याला बोलता येणार नाही. त्यासाठी या व्हिडिओच्या द्वारे मी एकच सांगेन, लोक काय म्हणतील याकडे सूत्रसंचालकाने दुर्लक्ष करा. परंतु जे लोक तुमच्याबद्दल सकारात्मक आहेत, जे लोक तुमच्या सूत्रसंचालनाबाबत शाबासकी देतात, थाप देतात, कौतुक करतात, छान म्हणतात आणि मस्त असे वेगवेगळे अभिप्राय माणसं देतात, त्यावेळेस काही अशी त्यातली माणसं तुम्हाला तुमच्या यामध्ये असं असावं ह्या दुरुस्त्या सांगतील. त्यावेळेस अशा दुरुस्त्या आपण लक्षात घ्याव्यात. परंतु जी माणसं तुमच्याबद्दल नापसंती दर्शवतात, तुमच्याबद्दल नकारात्मक बोलतात, अशा लोकांना तुम्ही तुमच्या मनातून, तुम्ही तुमच्या डोळ्यातून, तुम्ही तुमच्या कानापासून त्यांना बाजूला करा. धन्यवाद.